नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला वर्षभर टिकणारा आंबट गोड चवीचा साखर आंबा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि आता वरचं आपल्याला साल काढून घ्यायचंय कैरीचं। सगळ्यात आधी आपल्याला कैरीचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर कैरीचं साल काढून घ्यायचे। ह्या पद्धतीने मी सगळ्या कैरींची साल काढून घेणार आहे। कैरीचं साल मी काढून घेतलेले। आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची। याच पद्धतीने मी सगळी कैरी किसून घेतलेली आणि हा कोळीचा भाग आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे। आता राहिलेल्या सगळ्या कैऱ्या मी अशाच किसून घेणार आहे। आपल्या सगळ्या कैऱ्यांचा किस करून घेतलाय मी। ह्या कपनी 4 कप किस तयार झालेला आहे आणि ह्याच कपनी मी 4 कप साखर घेतलेली आहे। आता तुम्ही घेणारी कैरी किती आंबट आहे त्या अंदाजे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकता। 1 चमचा तूप घेतलेला आहे, साजूक तूप आहे। 4 लवंगा घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 8 ते 9 केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी तुपावरती आपण कैरी परतून घेऊया। मी गॅसवर पॅन ठेवलाय, त्यामध्ये साजूक तूप घालते। तूप गरम झाले, त्यामध्ये आपण लवंग आणि दालचिनी घालूया। आता यामध्ये आपण कैरीचा किस काढून घेऊया। कैरीचा किस आपल्याला तुपावरती 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर लवंग, दालचिनी, तूप वापरायचं नसेल तर नुसताच कैरीचा किस असा परतून घेऊ शकता। गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं मी कैरीचा किस तुपावरती व्यवस्थित परतून घेतलेला आहे। कैरी थोडी सॉफ्ट झाली। आता आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता जशी जशी साखर विरघळतीये तसं हे मिश्रण पातळ होत चाललंय। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण कढईवरती झाकण ठेवून हे मिश्रण 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। आपण झाकण काढूया आणि आता केशर घालायचे आपल्याला। केशर घालून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। केशर घातल्यामुळे साखर आंब्याला खूप छान रंग येतो। तुमच्याकडे जर केशर नसेल, नाही घातलं तरीही चालेल। अजूनही हे मिश्रण पातळच आहे। आता मी 5 ते 6 मिनिटं झाकण न ठेवता हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत परतून घेणार आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहे। साखर आंबा तयार करून झालाय। आपल्याला अजून जास्त घट्ट करायचा नाही, साखर आंबा असाच ठेवायचा आहे, कारण जसा साखर आंबा थंड होतो तसा तो घट्ट होतो। आता आपल्याला यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी विलायची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता गॅस बंद करून हा साखर आंबा मी थंड होऊन देणार आहे। साखर आंबा पूर्णपणे थंड झालेला आहे। हा साखर आंबा आपण काचेच्या बरणीमध्ये घालून वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।